झी 24 तास एक पाऊल पुढे। कोर्टाच्या दणक्यानंतर दोन्ही काँग्रेसच्या श्रेष्ठींनी धावाधाव केल्यावर अखेर ठाणे महापालिकेत दोन्ही काँग्रेसमध्ये समेट झालाय। पक्षाच्या स्थानिक नेत्यांची बैठक झाली, त्यामध्ये निर्णय घेण्यात आला, आम्ही शिवसेनेबरोबर कधीच नव्हतो अशी सारवासार काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी केली। त्यामुळे आता ठाण्यात युतीला सत्ता ताब्यात ठेवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील। सर्व वाद मिटले असून मीटिंगमध्ये झालेल्या चर्चेचा तपशील प्रदेश पातळीवरती पाठवण्यात आला। सूत्रांच्या माहितीनुसार पहिले 2 वर्ष विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसला, 2.5 वर्ष शिक्षण मंडळ, अखेरीस 1 वर्ष स्थायी समितीचं अध्यक्षपद दिलं जाईल अशी तडजोड झाल्याचं समजतंय। मीटिंगमध्ये साध्य काय, आम्ही एकत्र येण्याचा निर्णय घेतला। ठाण्यामध्ये एकत्र येऊन ठाण्याच्या शहराचा सर्वांगीण विकास आणि शासनाची त्या दृष्टिकोनाने लागणारं सहकार्य आणि सहाय्य हे जास्तीत जास्त प्रमाणात घेऊन ठाण्याचा विकास कसा होईल याबाबत बोलणं झालं। काँग्रेस पक्ष हा मोठा पक्ष आहे, देशातला मोठा पक्ष आहे। जेव्हा आम्ही आघाडी केली तेव्हा आम्ही सगळे एकत्र होतो, परंतु असा काही सूर होता की आपला गट हा वेगळा असावा, आपलं अस्तित्व वेगळं असावं, आपण एकत्र राहायचं पण आपलं अस्तित्व वेगळं असावं। याची लढाई जी आहे ती कोर्टाच्या अनुषंगाने लढलो आणि उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून आज पुन्हा आम्ही एकत्र बसलेलो आहोत। अत्यंत चांगल्या प्रकारची चर्चा झालेली आहे। या चर्चेचा पूर्ण अहवाल जो आहे प्रांताध्यक्षांना दिला जाईल आणि वरच्या स्तरावरून ज्या ज्या डायरेक्शन्स आम्हाला मिळतील त्या अनुषंगाने निश्चितपणे या ठिकाणी ठाण्याचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही दोघं एकत्र या ठिकाणी राहू। झी 24 तास एक पाऊल पुढे।